चलो नमस्कार। बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। टाइम टेबल पूर्णपणे आलेला आहे। अपेक्षा आहे छानपैकी तुमची त्या ठिकाणी तयारी झाली असेल, काही विद्यार्थ्यांची काहींची सुरू असेल। आता एक शेवटचा ज्याला आपण म्हणूया एक टप्पा असतो, परीक्षेच्या अगदी काही दिवस अगोदर आपल्याला काय करावं लागतं बघा, त्या ठिकाणी प्रॅक्टिस जी आहे ती थोडीशी जास्त करावी लागते बघा प्रश्नांची। मग त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघा स्पेशली हे जे काही पद आहे तुमचं समाजसेवा अधीक्षक, या पदासाठी काय केलं बघा, स्पेशली त्या ठिकाणी एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे आणि ती आहे फक्त तांत्रिक घटकाची बघा। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त जो तुमचा टेक्निकलचा पार्ट आहे 40 प्रश्नांचा तो कव्हर त्या ठिकाणी केला जाईल। एकूण 10 टेस्ट आहेत, किती बोलले बघा 10, आणि या 10 टेस्ट आपल्याला केवळ आणि केवळ लक्षात ठेवायला फक्त आहेत बघा 49 रुपयामध्ये। किती बोलले, 10 टेस्ट 49 रुपयामध्ये, म्हणजे सरासरी 5 रुपयाला आपल्याला एक टेस्ट त्या ठिकाणी मिळून जाते। याच्यामध्ये तुमचा प्लस पॉईंट अजून असा आहे की तुम्हाला तांत्रिक घटकाच्या पूर्णपणे ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स या ठिकाणी पूर्णपणे फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत। दुसरा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांनी सिरीज जॉईन केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अजून एक या ठिकाणी आहे की स्पेशली तांत्रिक घटकाची जी बॅच आहे बघा, ज्या बॅचची प्राइस त्या ठिकाणी 1000 रुपये आहे, ही आपल्याला फक्त 400 रुपयामध्ये या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्या। आणि आता आपण काय करू बघा, आपल्या आजच्या भागामध्ये जो मला तुमचा महत्त्वाचा मुद्दा आज क्लिअर करायचा आहे त्यावरती मी येतो बघा। आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, सरळ त्या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, आणि तो मुद्दा लक्षात ठेवायला तो आहे बघा ज्याला आपण सामाजिक परिवर्तन असं म्हणूया। काय बोललो बघा मी, सामाजिक परिवर्तन हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगावा लागेल। बघा बऱ्याचदा काय होतं, आपण जे काही समाजकार्य आहे, समाजकार्याचा अभ्यास करत असताना बघा सामाजिक समूह संस्था, बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर स्तरीकरण, सामाजिकरण, सामाजिक नियंत्रण, या बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी पाठीमागे अभ्यासलेल्या आहेत। आता आजच्या लेक्चरमध्ये सामाजिक परिवर्तन नेमकं कशाला म्हणायचं, हे परिवर्तन काय असतं याबद्दल आपण चर्चा करूया। पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं बघा, सामाजिक परिवर्तनाची व्याख्या आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे। मग आता सेकंड मुद्दा, व्याख्येनंतर या सामाजिक परिवर्तनाची जी वैशिष्ट्ये आहेत बघा ती आपल्यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा। त्याच्यानंतर या सामाजिक परिवर्तनाचे एकूण एक 8-9 सिद्धांत आहेत, ते सिद्धांत काय करायचं बघा लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर या सामाजिक परिवर्तनाच्या दिशा, आणि अजून एक लक्षात ठेवायचं सामाजिक परिवर्तनाचे प्रकार, आणि अजून एक आहे बघा सामाजिक परिवर्तनाचे घटक। एवढे पॉईंट तुमचे काय पाहिजे बघा या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। समजलं काय बोललो मी? बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत असं आहे की समाजशास्त्रावरती थोडेसे प्रश्न कमी असतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे जाता PYQचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो बघा, तर त्या याच्यामध्ये काही प्रश्न आलेले आहेत बरं का, समाजशास्त्रावरती पण काही प्रश्न आहेत। जसं समाजशास्त्राचा इतिहासावरती प्रश्न आहेत, ओळख आहे, स्वरूप आहे, महत्त्वाचे त्या ठिकाणी समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्यावरती पण आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। आणि समाजकार्य मात्र 100% महत्त्वाचं आहे, त्याच्या मेथड मात्र काय करत चला बघा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। त्यातल्या 2-4 मेथड यूट्यूबवरती पण आपण त्याचे लेक्चर घेतलेले आहेत बघा। जसं तुमचं केस वर्क आहे, बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर त्या ठिकाणी ग्रुप वर्क आहे, समुदाय संघटन आहे, समाज कल्याण प्रशासन आहे, बऱ्याचशा मेथड आहेत त्या 5-6 जे आपण पाठीमागे बघितलेले आहेत। आता आपण काय करू बघा, आजच्या लेक्चरमध्ये पुढचा तुमचा जो भाग आहे सामाजिक परिवर्तन, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी बाकी इतर ज्या संस्था आहेत त्यांचा आपण अभ्यास केलेला असतो बघा। जसं ज्याला आपण सामाजिक संस्थेचा आपण अभ्यास केलेला आहे, सामाजिक संरचना म्हणजे काय हे पण आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, बरोबर आहे का नाही। संरचनेच्या नंतर आपण जर पुढे गेलो बघा, स्तरीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते एक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा समाज व्यवस्था व्यवस्थित त्या ठिकाणी सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो बघा, ज्याला तुम्ही सामाजिक नियंत्रण म्हणता, तो एक महत्त्वाचा आहे। आणि नियंत्रणाच्या नंतर आता पुढचा असतो बघा त्या ठिकाणी काय, सामाजिक परिवर्तन आपण असं म्हणूया। मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवायचा बघा, सामाजिक परिवर्तनाची व्याख्या जर आपण बघितली तर ही व्याख्या आपण अशा प्रकारे बघू शकतो बघा की समाजामधल्या ज्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत, बरोबर आहे की नाही, किंवा त्या ठिकाणी जी समाज व्यवस्था आहे याच्यामध्ये होणारा हळूहळू जो बदल असतो तर त्या बदलाला आपण काय म्हणतो बघा या ठिकाणी सामाजिक परिवर्तन असं म्हणूया। काय बोललो मी, सामाजिक परिवर्तन। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवायचा सामाजिक संरचना, संस्था, रूढी, परंपरा, बरोबर आहे की नाही, यामध्ये जो बदल झालेला आहे तर त्या बदलाला तुम्हाला काय म्हणायचं बघा त्या ठिकाणी सामाजिक परिवर्तन असं म्हणायचं आहे।
मग आता एक मुद्दा आपला अजून क्लिअर पाहिजे बघा की सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत. एक 2-3 काय करत चला बघा. या सामाजिक परिवर्तनाची जी वैशिष्ट्य आहेत तर हे 2-4 वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. तर सामाजिक परिवर्तन ही त्या ठिकाणी सातत्यपूर्ण चालणारी ही त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. म्हणजे पहिला जर आपण बघितलं तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला हे सांगू शकतो आपण की ही जे सामाजिक परिवर्तन आहे हे सातत्यपूर्ण आपण ज्याला म्हणूया. काय बोललो मी? सातत्यपूर्ण चालणारी ही एक प्रक्रिया जी आहे बघा ही त्या ठिकाणी आपल्याला सांगावी लागते. ठीक आहे, म्हणजे सामाजिक परिवर्तन हे एकदाच घडत नाहीये. या ठिकाणी स्टेप बाय कंटिन्यू हे सुरू असतं बघा. म्हणजे एकाच वेळी हे परिवर्तन त्या ठिकाणी होणार नाहीये. हळूहळू आणि कालांतराने काय बघा त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप हे परिवर्तन जे आहे हे परिवर्तन त्या ठिकाणी होत असतं. हे झालं बघा त्याचं पहिलं वैशिष्ट्य. जर तुम्ही या सामाजिक परिवर्तनाच्या जर दुसऱ्या जर वैशिष्ट्यामध्ये गेले तर त्यामध्ये काय होतं बघा की जी समाज व्यवस्था आहे किंवा जो समाज आहे तर या समाजामध्ये आपण ज्याला म्हणूया जो लक्षणीय स्वरूपाचा जो बदल आहे हा बदल त्या ठिकाणी काय बघा या परिवर्तनामुळे आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, म्हणजे हे एक त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय बघा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा ज्यावेळेस सामाजिक परिवर्तन होतं त्या परिवर्तनामुळे पूर्णपणे लक्षणीय जो बदल आहे तो बदल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो बघा. जसं उदाहरणार्थ जर आपण एक बघितलं आता सध्याला बघा अजून एक भाग लक्षात ठेवू चला. सध्याला ऑनलाईन एज्युकेशन जे आहे बघा ते थोडंसं जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आपण ज्या माध्यमातून जोडलो गेलो होता तो त्या ठिकाणी काय तंत्रज्ञानावरती आधारित एक सिद्धांत आहे. पुढे बघायचं आपल्याला हे एक परिवर्तनच आहे ना. म्हणजे याच्यामध्ये काय बघा पूर्णपणे एक भाग लक्षात ठेवू चला. एक लक्षणीय स्वरूपाचा जो बदल आहे हा बदल त्या ठिकाणी काय बघा या सामाजिक परिवर्तनामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा हे जे सामाजिक परिवर्तन आहे तर सामाजिक परिवर्तन त्या ठिकाणी कसं असतं बघा एक संरचनात्मक स्वरूपाचं आपण ज्याला म्हणूया हे परिवर्तन असतं. संरचनात्मक स्वरूपाचं म्हणजे लक्षात ठेवू चला बघा सामाजिक परिवर्तनामध्ये जर आपण बघितलं तर समाजाच्या ज्या मूलभूत संस्था आहेत जसं बघा कुटुंब आहे, बरोबर की नाही, शाळा आहे, मित्र जो काही मंडळी आहे बघा तो एक त्या ठिकाणी भाग आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण ज्याला म्हणूया ही जी संरचना आहे बघा तर या संरचनेमध्ये आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी जो मूलभूत बदल आहे हा बदल त्या ठिकाणी या परिवर्तनामुळे काय बघा या ठिकाणी आपल्याला होत असलेला पाहायला मिळतोय. म्हणजे पहिला बदल आपण म्हणजे पहिलं वैशिष्ट्य त्याचं पाहिलं बघा की सामाजिक जे परिवर्तन आहे हे परिवर्तन त्या ठिकाणी सातत्यपूर्व चालतं. त्यानंतर बघा लक्षणीय बदल होतो. त्यानंतर आपण जर बघितलं बघा जी संरचनात्मक जी आहे बघा त्याच्यामध्ये पण त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया हे परिवर्तन संरचनात्मक असते तो एक भाग लक्षात ठेवू चला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा जे नवीन मूल्य आहेत तर या नवीन मूल्यांची आपण ज्याला म्हणूया समाजामध्ये जे रुजवणी आहे बघा तर ही रुजवणी पण त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया या परिवर्तनामुळे होत असते. ठीक आहे, आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवू चला हे परिवर्तन 2 प्रकारचं असतं बघा. एक सकारात्मक पण त्या ठिकाणी असतं आणि सेकंड जर आपण बघितलं बघा तर नकारात्मक. तर या दोन्ही प्रकारचं हे परिवर्तन त्या ठिकाणी असू शकतं. म्हणजे कधी कधी काय होतं बघा आपल्याला जर प्रश्न जर असा विचारला की खालीलपैकी सामाजिक परिवर्तन कोणत्या स्वरूपाचं आहे की आपल्याला हे दोन्ही पण त्याचे सांगता आले पाहिजे तर दोन्ही प्रकारचं आहे सकारात्मक आणि काय बघा त्या ठिकाणी नकारात्मक. सामाजिक या ठिकाणी बघा कधी कधी समाजामध्ये त्याचे सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि बऱ्याचदा काय होतं बघा त्याचे नकारात्मक बदल पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता पुढे चालून आपण जे सिद्धांत पाहणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल बघा. म्हणजे पहिला भाग सातत्यपूर्व चालते, लक्षणीय बदल होतात, संरचनात्मक असते, नवीन मूल्यांची रुजवणी होते आणि सामाजिक परिवर्तन काय बघा त्या ठिकाणी सकारात्मक किंवा नकारात्मक या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता आपल्याला काय करायचं बघा लक्षात ठेवू चला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं सामाजिक परिवर्तनाचे जे सिद्धांत आहेत बघा तो आपल्यासाठी सगळ्यात मेन मुद्दा आहे. मग आता या परिवर्तनाचे सिद्धांत ज्यावेळेस आपण पाहतो तर एकूण त्या ठिकाणी काय करायचं चला बघा सामाजिक परिवर्तनाचे ॲटलिस्ट एक 7 ते 8 सिद्धांत आहेत ते त्या ठिकाणी काय करायचं चला बघा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा चला. ठीक आहे, त्यातला पहिला सिद्धांत जर आपण बघितला तर पहिला सिद्धांत आहे बघा ज्याला आपण त्या ठिकाणी विकासात्मक सिद्धांत असं म्हणतो. काय बोललो मी? विकासात्मक सिद्धांत. त्याच्यानंतर 2 नंबर जर आपण बघितला तर 2 नंबर आहे बघा या ठिकाणी चक्रीय सिद्धांत. हा एक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. काय बोललो मी? चक्रीय सिद्धांत आहे, बरोबर आहे का नाही? विकासात्मक आहे, चक्रीय आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर संघर्षात्मक आपण ज्याला म्हणूया संघर्षात्मक हा एक सिद्धांत आपल्याला सामाजिक परिवर्तनाचा पाहायला मिळतो. बरं, आता दुसरा मुद्दा हे सिद्धांत कोणी मांडले हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. पहिला आहे बघा विकासात्मक सिद्धांत, दुसरा आहे चक्रीय सिद्धांत, तिसरा आहे बघा संघर्षात्मक सिद्धांत, चौथा जर आपण पाहिला तर तो आहे बघा ज्याला आपण त्या ठिकाणी कार्यात्मक सिद्धांत असं म्हणूया. काय बोललो बघा मी? कार्यात्मक सिद्धांत.
जर तुम्ही 5व्या सिद्धांताकडे जर गेले बघा, तर 5वा सिद्धांत लक्षात ठेवू चला, जो त्या ठिकाणी तंत्रज्ञानावर आपण ज्याला म्हणूया आधारित हा सिद्धांत आहे. काय बोललो मी? तंत्रज्ञानावर आधारित सिद्धांत. त्यानंतर 6व्या नंबरला जर आपण आलो बघा, तर 6व्या नंबरचा एक सिद्धांत आहे ज्याला आपण त्या ठिकाणी प्रसारण सिद्धांत असं म्हणूया. काय बोललो मी? प्रसारण सिद्धांत. तो एक भाग लक्षात ठेवा चला. प्रसारण सिद्धांताच्या नंतर पुढचा जर आपण या ठिकाणी सिद्धांत जर बघितला तर तो आहे बघा ज्याला आपण त्या ठिकाणी डायरेक्ट आता आधुनिक सिद्धांत असं म्हणूया. 7 सिद्धांत कन्फर्म लक्षात ठेवा चला. काय बोललो बघा मी? आधुनिक सिद्धांत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं बघा, आपल्याला हे सिद्धांत नेमके कुणी मांडले आणि त्या सिद्धांताचा एक आशय असतो बघा, तो फक्त थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा चला. मग आता याच्यामध्ये बघा, जर तुम्ही पहिल्या जर सिद्धांताकडे गेले तर तो आहे बघा विकासात्मक सिद्धांत. मग आता हा नेमका मांडलाय कोणी? तर बघा, ज्या व्यक्तीला आपण समाजशास्त्राचा जनक म्हणतो बघा, काय बोललो मी? ज्यांना आपण त्या ठिकाणी समाजशास्त्राचा जनक म्हणूया, ती व्यक्ती आहे बघा ऑगस्ट कॉम्ट. काय बोललोय? ऑगस्ट काय बघा कॉम्ट. तर या ऑगस्ट कॉम्ट यांनी काय केलं बघा, आणि अजून एक आहेत ज्यांना आपण त्या ठिकाणी हर्बर्ट स्पेन्सर असं म्हणूया. तर या दोघांनी मिळून काय केलं बघा, हा जो विकासात्मक सिद्धांत आहे तो या ठिकाणी आपल्याला मांडलेला पाहायला मिळतो. तर त्याच्यामध्ये काय काय आहे पुढे चालून आपण सविस्तर चर्चा करूया. पण अगोदर फक्त काय करत चला बघा, ते सिद्धांत आणि नेमके मांडले कोणी त्याबद्दल आपण काय करू बघा, चर्चा करूया. त्यानंतर पुढचा आहे बघा तुमचा चक्रीय सिद्धांत. आर्नॉल्ड टॉयनबी यांचं नाव आहे बघा. काय बोललो मी? आर्नॉल्ड टॉयनबी यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी हा सिद्धांत आपल्याला मांडलेला पाहायला मिळतो बघा, ज्याला आपण चक्रीय सिद्धांत असं म्हणूया. त्यानंतर अजून त्याच्या पुढे जर तुम्ही गेले बघा, संघर्ष सिद्धांत हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ओके, हा मांडलेला आहे बघा कार्ल मार्क्स या व्यक्तीने. त्या ठिकाणी काय केलं बघा, शास्त्रज्ञांनी हा सिद्धांत आपल्याला मांडलेला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, कार्ल मार्क्सच्या नंतर कार्यात्मक सिद्धांत आहे, तो त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरळ सरळ तो कोणी मांडलाय बघा, तर एमिल डर्कहाइम. लक्षात ठेवा चला, एमिल डर्कहाइम यांनी काय केलं बघा, हा सिद्धांत या ठिकाणी आपल्याला मांडलेला पाहायला मिळतोय, एमिल डर्कहाइम. आणि त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती आहेत बघा, ज्यांना आपण त्या ठिकाणी टॉलकॉट पार्सन असं म्हणूया. ठीक आहे, टॉलकॉट पार्सन्स हे नावं त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला. या दोघांनी मिळून काय केलं बघा, हा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी मांडलेला पाहायला मिळतोय. तंत्रज्ञानावर आधारित जो सिद्धांत आहे बघा, विल्यम ओगबर्न. काय बोललो मी? विल्यम ओगबर्न जे आहेत, तर या विल्यम ओगबर्नने काय केलं बघा, तंत्रज्ञानावर आधारित जो सिद्धांत आहे तो आपल्याला मांडलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर गॅब्रियल टार्डे नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत बघा. काय बोललो मी? गॅब्रियल टार्डे. तर या गॅब्रियल टार्डेने काय केलं बघा, हा जो तुमचा प्रसारण सिद्धांत आहे तर तो प्रसारण सिद्धांत आपल्याला मांडलेला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आधुनिक सिद्धांताकडे जर गेले तर बघा, आधुनिक सिद्धांत जो मांडलेला आहे तो मांडलाय बघा त्या ठिकाणी डॅनियल लेर्नर याने. काय बोललो बघा, डॅनियल हे जे काही लेर्नर आहेत तर यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी लेर्नर यांनी हा सिद्धांत आपल्याला मांडलेला पाहायला मिळतोय. पहिला मुद्दा बऱ्याचदा काय होतं बघा, हे जे परिवर्तनाचे सिद्धांत आहेत, आता त्याच्यामध्ये नेमका आशय काय आहे, म्हणजे त्यांनी काय काय आशय मांडला ते आपण पुढे बघूया. पण अगोदर कोणी सिद्धांत तो मांडला ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. विकासात्मक सिद्धांत ऑगस्ट कॉम्ट आणि हर्बर्ट स्पेन्सर. चक्रीय सिद्धांत आहे बघा आर्नॉल्ड टॉयनबी. ओके, त्याच्यानंतर संघर्षात्मक सिद्धांत ज्याला आपण कार्ल मार्क्स म्हणूया. कार्यात्मक सिद्धांत बघा एमिल डर्कहाइम, ज्यांनी आत्महत्येसंदर्भात बरेचसे सिद्धांत त्यांचे महत्त्वाचे आहेत बघा, ते पण तिथं मांडलेले आहेत. त्यानंतर टॉलकॉट पार्सन्स या दोघांनी मिळून तो मांडलाय. तंत्रज्ञानावर आधारित आहे बघा विल्यम ओगबर्न. प्रसारण सिद्धांत गॅब्रियल टार्डे. आणि आधुनिक सिद्धांत त्या ठिकाणी जर कोणी मांडलाय तर त्यांचं नाव लक्षात ठेवतो बघा, डॅनियल लेर्नर यांनी हा सिद्धांत काय बघा आपल्याला मांडलेला पाहायला मिळतो. आता त्यातला पहिला जो आहे बघा विकासात्मक सिद्धांत. आता विकासात्मक सिद्धांत जर आपण बघितलं तर या सिद्धांतामध्ये आपण जर पाहिलं तर बघा, जो समाज आहे तो समाज त्या ठिकाणी काय करतो बघा, हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने आपण ज्याला म्हणूया सतत प्रगतीच्या दिशेने काय बघा त्या ठिकाणी जात असतो. बरोबर की नाही? विकासात्मक दिशेने आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी हा समाज जात असतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हणलो बघा त्या ठिकाणी विकासात्मक सिद्धांत असं म्हणलेलो आहे. आता एक उदाहरण जर आपण याचं बघितलं बघा, जसं पूर्वी जर आपण समाज व्यवस्था जर बघितली तर पूर्वी म्हणजे अगदी जर तुम्ही प्राचीन याच्यामध्ये गेले बघा तर आदिम आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी जो समाज आहे तो आपल्याला पाहायला मिळायचा बघा. काय त्या ठिकाणी आदिम समाज, भटक्या अवस्थेमध्ये पूर्णपणे या ठिकाणी समाजाचं जीवन होतं. म्हणजे तुम्ही अश्मयुगाच्या कालखंडामध्ये तिथं जर गेले तर कालांतराने काय झालं बघा, समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन कसं झालंय, कृषी व्यवस्थेचा शोध लागला. काय बोललो बघा मी? कृषी व्यवस्था.
आणि कृषी व्यवस्था शोध लागल्यामुळे काय झालं बघा, जो समाज आहे आता भटका अवस्थेमधून त्या ठिकाणी काय झालं बघा, कुठेतरी जो स्थिर आहे तो आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे आता आदिम समाजाचं किंवा समुदायाचं परिवर्तन जे आहे ते झालं बघा त्या ठिकाणी. आता आपण ज्याला म्हणूया कृषी समाजामध्ये काय बोललो बघा, हा जो काही कृषी समाज आहे या भोवती त्या ठिकाणी काय झालं बघा, आता हे परिवर्तन तुम्हाला झालेलं पाहायला मिळतंय. परंतु त्याच्या पुढे पण काय झालं बघा, आता समाजाने प्रगती केली. कृषीच्या पुढे त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया आता पुढचा जो विकासात्मक आहे किंवा पुढे त्या ठिकाणी जो परिवर्तन झालेलं आहे बघा, ते झाले त्या ठिकाणी औद्योगिक याच्यामध्ये. ठीक आहे. आणि आता सध्याला जर आपण बघितलं बघा, तर आता या ठिकाणी हे जे परिवर्तन आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी काय बघा, औद्योगिक समाजामध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे याला आपण त्या ठिकाणी विकासात्मक काय म्हणूया, सिद्धांत म्हणूया. आणि याच्यामध्ये काय होतं बघा, लक्षात ठेवा, कधी पण जो पुढचा समाज आहे हा पाठीमागच्या समाजापेक्षा त्या ठिकाणी तुम्हाला उन्नत किंवा प्रगत असलेला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत त्या ठिकाणी कोणी मांडला बघा, ऑगस्ट कॉम्ट किंवा हर्बर्ट स्पेन्सर, ज्याला आपण त्या ठिकाणी विकासात्मक सिद्धांत असं म्हणूया. त्याच्या पुढे जर आपण आलो बघा, तर पुढचा आहे त्या ठिकाणी चक्रीय सिद्धांत. बरोबर आहे की नाही, काय त्या ठिकाणी चक्रीय सिद्धांत आहे. आता याच्यामध्ये यांनी काय सांगितलं बघा, या चक्रीय सिद्धांतामध्ये इथं तो मांडलाय कोणी, तर अर्नॉल्ड टॉनेबी मांडलेला आहे बघा. यांनी सांगितलं की जो समाज आहे हा समाज त्या ठिकाणी काय बघा, पूर्णपणे या ठिकाणी चक्रीय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फिरत असतो बघा. उदाहरणार्थ जर आपण बघितलं, कन्सिडर करा एखादा समाज आपण ज्याला म्हणूया किंवा समाज व्यवस्था जी आहे, सुरुवातीला या समाज व्यवस्थेचं उत्थान असतं बघा. बरोबर आहे का नाही. उत्थानानंतर आपण ज्याला म्हणूया पूर्णपणे तो समाज व्यवस्था पूर्णपणे विकासात्मक आहे. त्याच्यानंतर काय होतं बघा, हळूहळू त्या समाजाचं या ठिकाणी पतन चालू होतं आणि पतनाच्या नंतर काय बघा त्या ठिकाणी पुन्हा त्याचा ऱ्हास होतो. पुन्हा त्या ठिकाणी उत्थान विकास पतन ऱ्हास, उत्थान विकास पतन ऱ्हास, अशा प्रकारचं आपण ज्याला म्हणूया जे चक्र आहे हे चक्र त्या ठिकाणी त्या समाजाच्या भोवती कंटिन्यू फिरत राहतं बघा. म्हणून त्याला काय नाव दिलंय त्या ठिकाणी चक्रीय सिद्धांत असं म्हणलंय, जे अर्नॉल्ड टॉयनबी यांनी काय बघा त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो बघा. ओके. आता सेकंड मुद्दा आहे बघा, संघर्षात्मक सिद्धांत, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्याला तुम्ही वर्ग संघर्ष असं पण बोलू शकता बघा. जो कोणी मांडला त्या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी तुम्हाला मांडलेला पाहायला मिळतो बघा. आता याच्यामध्ये काय होतं बघा, जो संघर्ष आहे तो विशेष करून त्या ठिकाणी दोन घटकामध्ये असतो. एक पहिला घटक जर आपण बघितलं तर तो आहे बघा शोषक वर्ग. काय बोललोय त्या ठिकाणी, पहिला घटक कोणता आहे, शोषक वर्ग. आणि दुसरा एक घटक आहे बघा ज्याला आपण त्या ठिकाणी शोषित वर्ग असं म्हणूया. काय बोललो बघा, शोषक वर्ग आणि शोषित वर्ग. सोप्या भाषेमध्ये शोषक वर्ग म्हणजे सरळ सरळ त्या ठिकाणी मालक वर्ग आपण असं म्हणूया. काय बोललो बघा, मालक. आणि शोषित म्हणजे हा जो कामगार वर्ग आहे आपण याला म्हणू शकतो. बरोबर आहे का नाही. मग आता काय होतं बघा, विशेष करून युरोप खंडामध्ये ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस काय झालं बघा, कामगारांचं शोषण झालेलं आहे. आणि या प्रकारचं जे परिवर्तन आहे बघा हे त्या ठिकाणी क्रांतिकारी स्वरूपाचं असतं. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी शोषक वर्ग शोषितांचं जास्त शोषण करतो बघा, त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व कामगार लोक किंवा ज्यांचं शोषण झालेलं आहे ते सर्व एकत्र येतात आणि आमूलाग्र पद्धतीने काय बघा त्या ठिकाणी बदल करतात. म्हणजे क्रांतिकारी स्वरूपाचं हे परिवर्तन आपण ज्याला म्हणूया हे तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळतं बघा, या संघर्षात्मक परिवर्तनामध्ये पाहायला मिळतं, जे कोणी मांडलं बघा या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी आपल्याला मांडलेला इथं पाहायला मिळतो बघा. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, पुढचा आहे त्या ठिकाणी कार्यात्मक सिद्धांत, जो मांडला बघा एमिल डर्कहाइम आणि टॉलकॉट पार्सन्स यांनी तुम्हाला हा मांडलेला पाहायला मिळतो बघा. आता या कार्यात्मक सिद्धांतामध्ये काय असतं लक्षात घ्या, एक सिंपल गोष्ट बघा, ज्यावेळेस त्या ठिकाणी एखादी आपण ज्याला म्हणूया जसं एखादी अडचण निर्माण होते बघा समाज व्यवस्थेमध्ये, ज्यावेळेस एखादी अडचण निर्माण होते मग ती अडचण सोडवण्यासाठी जो बदल केला जातो बघा, काय बोललो मी, ती अडचण सोडवण्यासाठी जे बदल घडवले जातात त्याला आपण काय म्हणतो बघा त्या ठिकाणी, सरळ सरळ ते बदल कशामध्ये मोडतात, या कार्यात्मक सिद्धांतामध्ये. एखादी अडचण ज्यावेळेस निर्माण होते आणि ती अडचण सोडवण्यासाठी समाज व्यवस्थेमध्येच त्या ठिकाणी काय बघा बदल घडवले जातात. उदाहरणार्थ लक्षात ठेवा, चला बघा काय झालंय, शहरीकरण झालंय. बरोबर आहे की नाही. शहरीकरण झाल्यामुळे काय झालं बघा, जी भारतातली पूर्वीची कुटुंब व्यवस्था होती ही होती एकत्रित कुटुंब व्यवस्था. बरोबर आहे की नाही, काय होती, एकत्रित. मग आता शहरीकरणामुळे काय झालं बघा, ही कुटुंब व्यवस्था आपण ज्याला म्हणूया आता विभक्त झालेली आहे. बरोबर आहे की नाही. मग आता विभक्त जर कुटुंब व्यवस्था जर झाली तर आता अडचण कोणती निर्माण झाली बघा, अडचण झाली मग त्या ठिकाणी वृद्धांची. बरोबर आहे की नाही. एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं बघा, पाठीमागं आपण त्या इतिहासामध्ये पाहिलेलं आहे समाजशास्त्राच्या, पूर्वी त्या ठिकाणी काय व्हायचे बघा, जे वृद्ध आहेत, निराधार आहेत, छोटे मुलं बाळं आहेत बघा, अपंग व्यक्ती आहेत, यांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी कुटुंब करायचं. पण त्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती होती. पण आता काय झालं बघा,
बदल कोणता झालाय या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया शहरीकरण झाल्यामुळे काय झालं बघा, एकत्र कुटुंब पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली आणि आता काय झालं बघा, त्या ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धती उदयाला आली. मग आता विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाल्यामुळं वृद्ध जे आहेत बघा त्यांच्या अडचण निर्माण झाल्या. आता अडचण निर्माण झाली, मग आता ही अडचण सोडवण्यासाठी आपण काय केलं बघा, या ठिकाणी बदल घडवून आणला. तो बदल म्हणजे त्या ठिकाणी समाजामध्ये वेगवेगळे जे वृद्धाश्रम आहेत बघा, हे वृद्धाश्रम त्या ठिकाणी काय झाले निर्माण केले, म्हणजे तो एक त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? मग अशा टाईपचं परिवर्तन त्या ठिकाणी कशामध्ये मोडतं बघा, हे आहे त्या ठिकाणी कार्यात्मक परिवर्तनाचा सिद्धांत जो आहे बघा त्याला म्हणायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी अडचण निर्माण होते, ती अडचण सोडवण्यासाठी जो बदल घडवून आणला जातो त्याला आपण काय म्हणू बघा, त्या ठिकाणी कार्यात्मक सिद्धांत म्हणूया. आणि तो मांडला एमिल डर्कहाइम यांनी आपल्याला हा सिद्धांत काय बघा या ठिकाणी मांडलेला पाहायला मिळतो. ओके, चला सेकंड मुद्दा आहे बघा तंत्रज्ञानावर आधारित, नावातच आहे, विल्यम ओगबर यांनी मांडलेलं आहे. म्हणजे बघा आता पूर्वी जर आपण विचार केला तंत्रज्ञानावरती आधारित म्हणजे काय बघा, वेगवेगळे शोध जे आहेत किंवा आता आपल्या प्रत्येकाकडे सोशल मीडिया आपण वापरतोय, मोबाईल आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे. पूर्वी असं काही नव्हतं. आता हा बदल झालेला आहे, म्हणजे हे परिवर्तन झालेलं आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणूया तंत्रज्ञानावरती आधारित जे परिवर्तन ज्याला म्हणूया, हे आपल्याला काय बघा त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. ठीक आहे, याच्यामध्ये महत्त्वाचा एक सिंपल तुम्हाला उदाहरण सांगतो बघा मी. जसं आता नोकरी आहे बघा सोप्या भाषेमध्ये, पूर्वी त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरळ त्या ठिकाणी जर आपल्याला काही मॅटर जर टाईप करायचं तर पूर्वी त्या ठिकाणी टाईप रायटर वगैरे ह्या गोष्टी होत्या. आता ह्या गोष्टी कालबाह्य झाल्यात. आता डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही टायपिंग करू शकता. बरोबर आहे की नाही? पूर्वी त्या ठिकाणी काय बघा, जर कुणाला तुम्हाला काही जर मेसेज द्यायचा आहे तर डायरेक्ट त्या ठिकाणी पूर्वी जर आपण गेलो बघा तर वेगवेगळ्या त्या ठिकाणी घोडेस्वार होते, त्यांच्याकडे तो मेसेज त्या ठिकाणी इतर ठिकाणी दिला जायचा. पण आज आपल्याकडे ईमेल सारखा एक ऑप्शन आहे. बरोबर आहे की नाही? आपण त्या ठिकाणी मोबाईलमध्ये पण त्या जो काही मेसेज आहे बघा तो टाईप करून समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो. आता हे तंत्रज्ञानावरती आधारित काय झालं बघा परिवर्तन झालंय. बरोबर आहे की नाही? आणि हे कोणी मानलं बघा त्या ठिकाणी विल्यम ओगबर्न यांनी आपल्याला मांडलेलं पाहायला मिळतंय. प्रसारण सिद्धांत बघा गॅब्रियल टार्डे. आता प्रसारण सिद्धांतामध्ये काय होतंय, इतर समाज व्यवस्था जी आहे बघा किंवा इतर जो घटक आहेत त्या इतर घटकातल्या ज्या गोष्टी आहेत बघा दुसरा घटक त्या ठिकाणी काय करतो, त्या स्वीकारतो. सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. चला मग इतर घटक जो आहे दुसरा घटक त्या घटकातल्या गोष्टी प्रसारण पावतात आणि ते प्रसारण पावल्यामुळे काय होतं बघा दुसरा घटक ते ऍक्सेप्ट करतो. म्हणजेच त्या ठिकाणी काय बघा प्रसारण सिद्धांत. एक उदाहरण जर सांगायचं झालं तर बघा पूर्वी त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये जी शिक्षण व्यवस्था होती ही पूर्णपणे वेदावरती आधारित होती बघा. बरोबर आहे ना? ज्याला आपण त्या ठिकाणी मूलभूत शिक्षण म्हणूया, मूलाधारवरती. ब्रिटिश लोक भारतामध्ये आले, त्यांनी काय केलं बघा त्या ठिकाणी पाश्चिमात्य शिक्षण भारतामध्ये सुरू केलं. म्हणजे युरोपियन किंवा ज्या पाश्चिमात्य शिक्षण आहे बघा ते प्रसारण पावलं आणि मग त्या ठिकाणी काय झालं बघा भारतामध्ये परिवर्तन झालं. चला याच्यापेक्षा अजून एक तुम्हाला सिंपल उदाहरण सांगतो मी. जसं बघा हळूहळू आता काय झालेलं आहे याचं उदाहरण जर आपण पाहायचं ठरलं तर बघा आता एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती आहे बघा, चला सिंपल गोष्ट बोललो मी. ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती आहे तो जर शहरी भागामध्ये राहायला आला. बरोबर आहे की नाही? आता ग्रामीण भागामधून तो शहरी भागामध्ये आलाय, मग हळूहळू काय बघा त्याचं राहणीमान बदलतं. बरोबर आहे की नाही? त्याचं त्या ठिकाणी पूर्णपणे व्यक्तिमत्व काय झालेलं आहे बदलत चाललेलं आहे. बरोबर आहे ना? म्हणजे काय झालं बघा आता शहरी भागातलं जे त्या ठिकाणी रूढी परंपरा आहेत ह्या परंपरेचं काय बघा त्या ठिकाणी प्रसारण पावल्या आणि त्या व्यक्तीने ते ऍक्सेप्ट केल्या. याला काय म्हणायचं बघा त्या ठिकाणी प्रसारण सिद्धांत. म्हणजे इतर घटकातील ओके किंवा इतर समाजामधील ज्या गोष्टी आहेत बघा ज्या मुद्दे आहेत प्रसारण पाहून जर दुसरा घटक त्याला जर स्वीकारत असेल तर त्याला आपण काय म्हणूया या ठिकाणी प्रसारण सिद्धांत असं त्याला बोलू शकतो बघा. आणि सेकंड जर आपण बघितलं तर एक अजून आहे बघा त्या ठिकाणी ज्याला आपण आधुनिक सिद्धांत असं म्हणूया, जो डॅनियल लेर्नर यांनी तुम्हाला मांडलेला पाहायला मिळतो. याचं नावच आहे बघा आता आधुनिक सिद्धांत. बरोबर आहे की नाही? जुन्या रूढी परंपरा त्या ठिकाणी कालबाह्य होऊन ज्यावेळेस समाज नवीन काही गोष्टी त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करतो बघा किंवा नवीन काही गोष्टी त्या ठिकाणी स्वीकारतो त्यावेळेस काय बघा हे जे आधुनिक परिवर्तन आहे हे त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. अजून एक सिद्धांत आहे बघा थोडंसं तो एक लक्षात ठेव चला, ज्याला आपण त्या ठिकाणी प्रेरणा सिद्धांत असं म्हणूया. काय बोललो बघा प्रेरणा सिद्धांत. हे नावं जर तुम्हाला विचारले गेले म्हणजे सिद्धांताचे त्याच्यामध्ये काय काय आहे तर ते एक त्या ठिकाणी काय करत चला बघा थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. प्रेरणा सिद्धांत जर मांडलाय कोणी तर इलेक्स इनकेस नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत बघा. इलेक्स इनकेस नावाचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी काय केलं बघा हा सिद्धांत तुम्हाला मांडलेला पाहायला मिळतो बघा, ज्याला आपण प्रेरणा सिद्धांत म्हणूया. आता याच्यामध्ये काय बघा प्रेरणा शब्द आहे म्हणजे परिवर्तन घडण्यासाठी बरोबर आहे की नाही परिवर्तन होण्यासाठी एक कोणती तरी घटना प्रेरणादायी असते बघा.
बरोबर आहे की नाही. एक कोणता तरी इन्सिडेंट त्या ठिकाणी प्रेरणादायी असतो आणि मग नंतर काय बघा कालांतराने ते परिवर्तन होतं. उदाहरणार्थ आपण जर बघितलं बघा, चला एक उदाहरण आपण घेऊया कोविडचं आपल्या, बरोबर आहे की नाही. कोविडचं उदाहरण घेऊया. आता कोविड ही एक घटना घडून गेली, बरोबर आहे की नाही. पण त्याच्यानंतर कालांतराने समाज व्यवस्थेमध्ये जो बदल झाला किंवा जे परिवर्तन झालं हे खूप मोठ्या प्रमाणात झाले. आपलंच उदाहरण घेऊ आपण. मला सांगा, कोविडच्या पूर्वी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून एवढं एज्युकेशन नव्हतं भारतामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पण नव्हतं, बरोबर आहे की नाही. एवढं ऑनलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी एज्युकेशन उपलब्ध नव्हतं. पण कोविडच्या नंतर काय झालं बघा, जवळजवळ 99% आता एज्युकेशन आपलं काय झालेलं आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. जसं तुम्ही आणि मी आता सध्याला ऑनलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी इथं काय करतो बघा, जोडले गेलेलं होतं. पण याला घटना कोणती कारणीभूत आहे? आता कोविड आहे, बरोबर नाही. कोविड जर आलाच नसता तर कदाचित हे पुढचं परिवर्तन झालंच नसतं. मग ती एक घटना काय झाली बघा या ठिकाणी त्याला कारणीभूत ठरली, म्हणून आपण त्याला काय म्हणतो बघा त्या ठिकाणी प्रेरणा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. कोविड घटना कारणीभूत ठरल्यामुळं पुढचं त्या ठिकाणी समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 8 जे काही सिद्धांत आहेत बघा परिवर्तनाचे, तर हे 8 सिद्धांत काय करत चला सर्वांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा. ठीक आहे. चला तर याच्या पुढच्या भागामध्ये आपण काय करूया, जे आपलं पुढचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला परिवर्तनाच्या दिशा, त्याच्यानंतर परिवर्तनाचे प्रकार आणि बाकी 1-2 मुद्दे आहेत बघा घटक वगैरे, ते आपण क्लिअर करूया. चालेल. आज तारीख आय थिंक 3 तारीख आहे. 26 तारखेपासून समाजसेवा अधीक्षकचे पेपर सुरू होते, म्हणजे आपल्या हातामध्ये अजून 23 दिवस आहेत. काय बोललो बघा 23. माझं मत आहे की जास्त वेळ वायाला नका घालू, डायरेक्ट त्या ठिकाणी काय करत चला बघा टेस्ट सिरीज जॉईन करा. 49 म्हणजे काही जास्त अमाऊंट नाहीच आहे मुळात त्या ठिकाणी, आणि ती मुद्दामून कमी आपण ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्णपणे 10 टेस्ट अवेलेबल करून देतो आहे. सरासरी 5 रुपयाला एक टेस्ट आपली पडते. तर जर तुम्ही चहा घ्यायला गेले तर चहाच त्या ठिकाणी 10-15 रुपयाला एक चहा झाला आहे. इथं तुम्हाला 5 रुपयात डायरेक्ट एक टेस्ट अवेलेबल करून दिलेली आहे. दुसरा मुद्दा, जर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच जर हवी असेल तर 399 रुपयाला पूर्णपणे हे जे काही तुमचं आपण ज्याला म्हणूया समाजसेवा अधीक्षकचा जो तांत्रिक घटक आहे याची रेकॉर्डेड बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक लक्षात ठेवू चला, बऱ्याचशा मुलांना वाटते की सर रेकॉर्डेड बॅचमध्ये याच्यामध्ये लेक्चर वगैरे किती असतील. मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, डायरेक्ट एक म्हण आहे बघा आपल्याकडे, जिथं जखम आहे तिथंच उपचार केलेला आहे. काहीतरी फापट पसरा या बॅचमध्ये आपण दिलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला 25 व्हिडिओ, काय बोललो बघा मी, 25 व्हिडिओ या बॅचमध्ये आहेत. याच्यामध्ये अजून थोडंफार प्लस होतील म्हणा, 5 प्लस करेल मी, म्हणजे सरासरी आपल्याला 30 व्हिडिओ याच्यामध्ये पाहायला मिळतात बघा. म्हणजे जर तुम्ही बॅच जॉईन केली आणि एका दिवसामध्ये 3 जरी लेक्चर केले तर पुढच्या 10 दिवसामध्ये खतम होऊन जाईल तुमची बॅच. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघा टेस्ट सिरीज जर बद्दल बोलले तर 10 टेस्ट सिरीज याच्यामध्ये अवेलेबल आहे, तर फक्त तांत्रिक घटकाच्या, बाकी दुसरं नाही आहे, फक्त तांत्रिक घटक आहे. आणि ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त या ठिकाणी किती बघा 49 रुपयात अवेलेबल आहेत. ही बॅच आपल्याला जर घ्यायची आहे तर 399 रुपयाला ही अवेलेबल आहे. तुम्हाला जे पॉसिबल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. परंतु माझ्या मते दिवस खूप कमी आहेत आणि कमी दिवसामध्ये आपल्याला सिलेबस मॅक्झिमम कव्हर करायचं आहे. 100% याचा फायदा घ्या. एकदा वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही आहे. ओके, थांबूया. बाकीचे घटक आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.